नमस्कार प्रेक्षको, करिअर मंत्र सेगमेंटमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आज आपल्यासोबत करिअर मंत्रासाठी गायडन्स देण्यासाठी फायनान्शियल ॲडवायझर विश्वजित राऊत सर आलेले आहेत. राऊत सर नमस्कार. आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. सरांचं फायनान्शियल ॲडवायझर म्हणून बरीच वर्ष, जवळजवळ 30 ते 35 वर्ष त्यांची कारकीर्द आहे. हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स तसंच म्युच्युअल फंड ॲडवायझर म्हणून ते काम पाहतात. सध्या ते माहीम इथे त्यांचं स्वतंत्र व्यवसाय आहे ते सांभाळत आहेत. तर आज सगळे जे आपण इन्व्हेस्टमेंट्स आहेत, म्हणजे आता मुलांच्या दृष्टीने सुद्धा, म्हणजे महाविद्यालयातली मुलं सुद्धा अर्न अँड लर्न करून आपल्याकडे शिकता आहेत, तर त्यांच्यासाठी एक उत्पन्नाचं साधन म्हणून सुद्धा आपण सगळ्या इन्व्हेस्टमेंटकडे पाहतो. आणि करिअर नंतर, म्हणजे 12वी नंतर किंवा आपल्या ग्रॅज्युएशन नंतर आपण सुरुवातीपासूनच जर थोडी इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केली तर ते फारच लाभदायी होतं असं मी म्हणेन. मला आठवतं अगदी लहानपणी आपल्याकडे छोटीशी मिंटी असायची, म्हणजे आपल्याला आई वडील छोटीशी मिंटी खारुताई द्यायचे, किंवा गणपती बाप्पाच्या मध्ये सुद्धा आपण पैसे, सुटे पैसे बाजूला काढून ठेवायचे आणि मग छोटे छोटे चॉकलेट म्हणा, बिस्किट म्हणा, अशी ती गुंतवणुकीची सवय बऱ्याचशा आपल्या मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घराघरात आपण पाहतो. सर, तुमचं बालपण थोडं आपण तुमच्या बालपणापासून सुरुवात करू. तुम्ही गुंतवणुकीला कधीपासून सुरुवात करली असं मी म्हणेन? अनफॉर्च्युनेटली जेव्हा मी पैसे कमवायला लागलो, म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी जेव्हा या फील्डमध्ये आलो, तेव्हा माझा करिअर माझं चालू झालं LIC मधनं. तेव्हा माझ्या डेव्हलपमेंट ऑफिसरनी मला एकच कानमंत्र दिला होता, 1 रुपी सेव्ह मीन्स 1 रुपी अर्न. अच्छा. आणि तो मंत्र मी अजूनही पाळतो. बरोबर. कारण की तेव्हा कसं होतं की सोर्स खूप कमी होता, गरिबीतून दिवस काढलेले होते आम्ही, वडील अचानक गेले होते, त्याच्यामुळे एकच मंत्र होता माझ्याकडे की फक्त LIC मध्येच मी ॲज अ एजंट म्हणून काम केलं आणि पहिल्या दिवसातून फुल टाइम काम केलं. आणि पहिल्या दिवसापासून मी माझ्या सेव्हिंगला माझी सवय लावली बँकेमध्ये. मग तेव्हा म्युच्युअल फंड नव्हते. 90 मध्ये मी जेव्हा आलो तेव्हा पोस्ट ऑफिस होतं, रिकरिंग होतं, LICच्या पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या. मग त्यातूनच पैसे जमा करून माझ्यावरती एक मोठी जबाबदारी होती, माझ्या बहिणींची लग्न करणं, घरामध्ये सुधारणा करणं. बरे, त्या दोन्ही बहिणींची लग्न केली, घरामध्ये सुधारणा केल्या आणि त्याच्यानंतरच मी लग्नाला उभा राहिलो. हे सगळं सेव्हिंग मधनच केलं. आणि सेव्हिंग मध्ये म्हणजे प्रत्येक महिन्याला जे पैसे यायचे त्या प्रत्येक महिन्यातूनच पैसे जमा करायचो. आणि तो मंत्र मी अजूनही पाळतोच. आणि ते पण लोकांना मी तेच सांगतोय की जर तुम्ही महिन्याला जर अर्न करताय तर महिन्याला सेव्ह का करू शकत नाही? तर ते एकदम इझी आहे, पगारदारांसाठी तर खूप इझी आहे. आता सिनारिओ चेंज झाला, तो आता लोक म्युच्युअल फंड मध्ये करतात, आम्ही लोकांना सांगतो म्युच्युअल फंड मध्ये मिळतात. तर तेव्हा आता रिटर्न्स खूप चांगले मिळतात. तर महिन्याला पहिल्यापासून सेव्ह जर करायला लागलात तुम्ही, तर मी तर उलट सांगतो की मुलं 18 वर्षाची जेव्हा झाली ना, तर त्यांच्या नावाने एक 500,000 रुपयाचं एक SIP चालू करा. म्हणजे 22व्या वर्षी 24व्या वर्षी जे ती मुलं जेव्हा नोकरीला लागतील तेव्हा त्यांना तुम्ही पासबुक देऊ शकता, किंवा हे बघ, हे तुझ्या नावाने मी 500,000 रुपयाचं SIP माझ्या अकाउंट मधनं करत होतो, आता हे तुझ्या अकाउंट मधनं करायचंय. तर ती गोष्ट मी माझ्या बाबतीमध्ये केली, माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये केली, माझ्या भाच्यांच्या मध्ये केली, आणि तेच लोकांना पण मी केलं. त्याच्यामुळे आमच्याकडे आता सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन पर्यंत आम्ही आज काम करतो. माझ्या बिझनेसमध्ये सेकंड जनरेशन पण आली आता त्याप्रमाणे. आणि सिस्टमॅटिकली कोणतेही काम तुम्ही केलं शिस्तीमध्ये तर त्याचा सक्सेस तर आहेच. नक्कीच. आपण थोडं टप्प्याटप्प्याने जाऊ. म्हणजे आता मी जसं म्हटलं की विद्यार्थी दशेनंतर आपण इन्व्हेस्टमेंट कशी करावी, नंतर थोडं लग्नाच्या दृष्टीने किंवा आपल्या संसाराच्या दृष्टीने आपण घर घेणं असतं किंवा गाडी घेणं असतं, म्हणजे नोकरीला लागल्यानंतरची इन्व्हेस्टमेंट, किंवा आपण व्यवसाय जर करत असो तर त्यातनं इन्व्हेस्टमेंट कशी करावी. आणि त्याच्यानंतर मग आपण वृद्धत्वाकडे जेव्हा आपण पुढे वाटचाल करतो तेव्हा, म्हणजे 3 टप्पे असतात आपल्या आयुष्याचे, तर त्या दृष्टीने आपण कसे इन्व्हेस्टमेंट करावी त्याबद्दल थोडं सांगा. जे तरुण मुलं आणि मुली आहेत त्यांना टेक्नॉलॉजी येते, ते खूप समंजस पण आहेत. तर फक्त त्यांना शिस्त फक्त आपल्याला त्यांना सांगायची आहे. ओके. तर आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला वेगवेगळ्या ह्याला पैसे मिळतात, पण एक महत्वाचा टप्पा असतो ना, तो वृद्धत्व. आणि आजकाल असं आहे की कोणत्याही कॉर्पोरेटमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब करताना कोणालाही अनफॉर्च्युनेटली पेन्शन म्हणा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे असे काही मिळणारच नाही. कारण की IT मध्ये बघितलं किंवा कॉर्पोरेटमध्ये बघितलं ते 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर जॉब चेंज करतात. तर हा एक सर्वात मोठा सेगमेंट आहे की
रिटायरमेंटसाठी जर तुम्ही कॉर्पस जर बनवत असाल ना, का कारण की हा एकच सेगमेंट आहे रिटायरमेंट की ज्याला कोणीही लोन देत नाही. तुम्ही 2 व्हीलर घ्या, 4 व्हीलर घ्या, तुम्ही ट्रॅव्हलिंग करा, तुम्ही घर घ्या, घर रिपेअर करा, इंटिरियर करा, सगळ्याला लोन अवेलेबल आहे. पण रिटायरमेंटसाठी कोण लोन देते? तर तो एक पहिल्यांदा लॉंग टर्म जी कमिटमेंट तुमची आहे ना ती तुम्ही फुलफिल केली तर आजपासून तुमच्याकडे कदाचित 25 वर्ष 30 वर्षाचा पिरियड, जर 25 वर्षाचा जर मुलगा सेटल झाला थोडासा, तर एक 50 वर्षी जर त्यांनी रिटायरमेंट जर सांगितली की मला 60 वर्षापर्यंत काम करायचं नाहीये, तर मला 50 वर्षी मला हेल्दी रिटायर्ड व्हायचं आहे, तर तो 25 वर्षाचा जो पिरियड आहे ना तो कंपाऊंडिंग साठी फार मोठा आहे तो. आणि छोट्या अमाऊंट मधनं तुमची इन्फ्लेशन कॉस्ट ऍडजस्ट करून ती व्हॅल्यू काढण्यासाठी म्हणून तुम्हाला ऍडवायझर पाहिजे. तर की आजचे 50 लाख 25 वर्षानंतर 50 लाख उभे करून उपयोग होणार नाही, कारण की तेव्हाचे ते 5 लाख रुपये असतील. तर तो 5 करोडचा फंड लागणार आहे, 8 करोडचा फंड लागणार आहे. तर सो ते आम्ही प्रोफेशनली फायनान्शियल प्लॅनिंग करून देतो. त्याप्रमाणे किती तुम्हाला पैसे जमा करायला लागतील, त्याच्या व्यतिरिक्त घर घेण्यासाठी किंवा 4 व्हीलर 2 व्हीलर घेण्यासाठी काही एक ठराविक आपल्याला डाऊन पेमेंट करावं लागतं. तर ते डाऊन पेमेंट करण्यासाठी बाकी 80% लोन देतं. तर डाऊन पेमेंट करण्यासाठी मग कितीचं डाऊन पेमेंट करण्यासाठी आपल्याला कुठच्या एरियामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे किंवा कुठची गाडी घ्यायची आहे, कोणत्या वर्षी घ्यायचं आहे, ह्याचे गोल जर तुम्ही सेट केले टप्प्याटप्प्यामध्ये तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पैशातून सेव्हिंग करता येईल. आणि आज जर सेव्हिंग तुम्ही जर केलं नाही तर कंपल्सरी EMI आहे आणि तो कंपल्सरी तेव्हा तुम्हाला करायला लागेल, ते बँक तुमच्याकडनं करून घेणार आणि त्याचा फायदा काही नाहीये. कारण की तुम्ही जे लोन करता त्याच्या 2.5 पट किंवा 3 पट तुम्ही रिपेमेंट करता आणि ते कंपल्सरी असतं, त्याच्यामध्ये आनंद नाही मिळत. पण ह्याच्यामध्ये जर केला तुम्ही तर ती प्रिन्सिपल अमाऊंट प्लस त्याचा कंपाऊंडिंगचा फायदा आहे ना तो तुम्हाला एक नियमित शिस्त लागते आणि कदाचित अशी पाळी येते की तुम्हाला लोन पण घ्यायची आवश्यकता लागत नाही. तर ह्याच्यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो म्युच्युअल फंडचा आहे ना तो त्याच्यामध्ये खूप काम करतो, त्याच्यामध्ये SIP, आणि तो म्हणून तर पॉप्युलर आहे तो. आता थोडा बिझनेस आपला सेटल झाला किंवा नोकरीमध्ये आपण सेटल झालो, आपल्या मुलांचं शिक्षण झालं, मुलांचीही लग्न झाली, अशा स्टेजला आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो? आता ही स्टेज जेव्हा येते प्री रिटायरमेंटची, तर 55च्या नंतर जेव्हा तुम्ही रिटायरमेंट करता ना तेव्हा आम्ही प्रत्येक इन्व्हेस्टरचा आम्ही रिस्क प्रोफाईल आम्ही जाणून घेतो की त्याची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी किती आहे. कारण की जो मंत्र 35व्या वर्षी 30व्या वर्षी आम्ही सांगितलेला असतो की बाबा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा, तो मंत्र 55 आणि 60व्या वर्षी लागू होत नाही. कारण की तोपर्यंत रिस्क घ्यायची कॅपॅसिटी कमी होते माणसाची, भीती वाटते मार्केटची. तर त्याप्रमाणे डेट प्रॉडक्ट जे आहेत, काही डेट प्रॉडक्ट आहेत, काही इनोव्हेटिव्ह डेट प्रॉडक्ट आहेत. म्हणजे आता एक्झाम्पल की बँकेमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये आपण ठेवतो पैसे, तेव्हा सिनियर सिटीजन म्हणून आपल्याला 8% इंटरेस्ट मिळतात. तर काही प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत ते 10%, 12%, 15% फिक्स्ड डिपॉझिटचे रिटर्न देणारे पण फंड्स आहेत. तर त्याच्यामध्ये अलोकेशन आम्ही चेक करतो की अगोदरचा त्याचा इक्विटीचा सेगमेंट काय आहे का, त्याच्यानंतर त्याची मेडिक्लेमची पॉलिसी आहे का, मेडिकल इमर्जन्सी काय येईल का, त्याचा काही EMI चालू आहे का, काही पर्सनल लोन चालू आहे का, काय लायबिलिटी आहे का. मग त्याप्रमाणे आम्ही त्याला त्याप्रमाणे प्लॅनिंग करून देतो. पण शक्यतो त्याच्यामध्ये इक्विटी सेगमेंट कमी असतो. म्हणजे जर 60 एजला जर एखादा माणूस पहिल्यांदाच इन्व्हेस्ट करतोय तर त्याच्यासाठी फक्त 30 to 40% इक्विटीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. कारण की इन्फ्लेशन बीट करण्यासाठी हा एकच मार्ग आहे की तुम्ही इक्विटीमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही इन्फ्लेशन बीट करता. कारण की जेव्हा तुम्ही 6% ना 8% जेव्हा तुमच्या डेट प्रॉडक्ट वरती रिटर्न्स वरती तुम्हाला आता तुम्ही खुश आहात, पण त्याच्यातले 6% ते इन्फ्लेशन खाऊन टाकते. म्हणजे रिअल रिटर्न्स तुमचे 1 किंवा 2% आहेत. आणि ते जर 5 वर्षानंतर एवढी मॅच्युअर झाल्यानंतर कॅपिटल तर तुमचं एकदाच मिळालं. आता रेट ऑफ इंटरेस्ट ड्रॉप झाले, 8% 7% झाले. कारण की एका वेळेला 14% 15% रेट ऑफ इंटरेस्ट होते. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, किसान विकास पत्र मध्ये 5 वर्षापर्यंत दुप्पट व्हायचे, आता ते रेट ऑफ इंटरेस्ट 6.8% म्हणजे 10 वर्षामध्ये डबल जातात. तर अशा वेळेला जर ते प्लॅनिंग केलं नाही तर आम्ही असा एक सर्वे केला त्याच्यामध्ये रिटायर झाल्यानंतर 10व्या वर्षी त्याचा कॉर्पस जो मिळालेला असतो, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, तो 0 झालेला असतो. आणि त्याचं इन्कम फक्त मिळालेलं पेन्शन, मिळणारं पेन्शन किंवा त्यांची मुलं बाळ त्यांच्या वरतीच अवलंबून असतात. ही एक फार मोठी शोकांतिका आहे. कारण की प्लॅनिंग केलेलं नाहीये, कारण की अजूनही त्या सेगमेंट मधून बाहेर पडले नाही, कारण की त्यांच्याकडे ऍडवायझर नाहीये. मेन ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे ऍडवायझर नाहीये.
एक लोकसंख्या बघितली तर 150 करोडची लोकसंख्या, त्याच्यातले जर मायनर म्हणजे 18 वर्ष किंवा 22च्या खालती आणि 60च्या वरती हा जर सेगमेंट काढला तर 50 करोड हा आपला एक इन्व्हेस्टेबल लोक आहे, ज्यांच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड बँकेत आहे आणि थोडा सेन्सेबल आहे, ते विचार करू शकतात. आणि ऍडवायझर किती आहेत ऑल ओव्हर इंडिया? मध्ये 2 लाख. त्याच्यामध्ये बँका पण आले, फायनान्स कंपन्या पण आले आणि ते लोक त्यांना जे प्रॉडक्ट पाहिजे तेच विकतात. तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याचा अभ्यास करून कोणी करत नाही इंडिव्हिज्युअली, की पहिल्यांदा मला काय मिळणार त्याप्रमाणे मी करतोय, कारण की माझी सीट मला फिक्स करायचं आहे. तर आपल्याकडे आम्ही इन्व्हेस्टर सेंट्रिक म्हणून काम करतो आणि त्याचं फळ मग सेकंड थर्ड जनरेशन पर्यंत आम्ही पोहोचतो. ऑटोमॅटिकली आम्ही कोणालाही रेफरन्स पण मागत नाही, ऑटोमॅटिकली ते झिरत असते. हो, नक्कीच. आता मी जसं म्हटलं की 40 नंतर वेगळे किंवा 50-60 कडे आलं, आपलं सगळं आयुष्य एन्जॉय करून झालेलं असतं किंवा मुलं सेटल्स असतात किंवा आपले सगळे ज्या आपल्या गरजा असतात त्या पूर्ण झालेल्या असतात. मग माणूस कुठेतरी मौज मजा करण्याकडे वळतो, कुठे कोणाला फिरायला जायचं असतं किंवा मेडिकल इश्यूजसाठी आपल्याला सेव्हिंग्स करणं असतं. तर त्या दृष्टीने त्यांनी कुठे इन्व्हेस्टमेंट करावी? पहिली गोष्ट की प्रत्येकाला असं वाटतं की मेडिकली जर इमर्जन्सी आली तर कोणीही सरकारी हॉस्पिटलमध्ये अनफॉर्च्युनेटली जायला तयार नाही, कारण की तिकडलं वातावरण, तिकडे लागणारा वेळ आहे आणि प्रत्येकाला चांगल्याच हॉस्पिटल आणि सर्व्हिस. तर सर्व्हिस जर चांगली असेल तर त्याला पैसे मोजले पाहिजेत आणि पैसे मोजणे आजकाल आपल्या हातामध्ये नाहीये, कारण की खूप खर्च जास्त वाढलाय. तर प्रत्येकाला पहिल्यांदा मेडिक्लेम काढणं फार जरुरीचं आहे. मेडिक्लेम काढणं फार जरुरीचं आहे पहिल्यांदा. आणि तो मेडिकल आता तर 5 करोड पर्यंत पण अवेलेबल आहे, फक्त त्याचा प्रीमियम भरायची आपल्याकडे ताकद पाहिजे. आणि तो प्रीमियम तुम्ही नाही भरला ना तर तुम्ही जे तुम्ही जे पैसे साचवलेले आहेत मौज मजा करण्यासाठी, तुमच्या रिटायरमेंट कॉर्पससाठी, तुमच्या सेकंड जनरेशन साठी, ते पैसे तुमचे खर्च होणार. तर पहिल्यांदा मेडिक्लेम पॉलिसी तुम्ही करा आणि त्याचं व्यवस्थापन जर ते पैशाचं व्यवस्थापन जर तुम्ही एका प्रोफेशनल ऍडवायझरला जर विचारलं ना तर तो तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये की काय अलोकेशन असलं पाहिजे, की शॉर्ट टर्म, त्याच्यामध्ये शॉर्ट टर्मचे तुमचे गोल्स, मीडियम टर्मचे गोल्स आणि लॉंग टर्मचे गोल्स, हे सगळे करून लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट तुम्ही इक्विटीमध्ये करू शकता, मीडियमची टर्म तुम्ही हायब्रिडमध्ये करू शकता. तर हे 2 सेगमेंट जे आहेत ना हे तुमच्या इन्फ्लेशनला बीट करून तुम्हाला रिअल रिटर्न्स मिळतात. डेटमध्ये तर तुमची इमर्जन्सीसाठी तुम्हाला पैसे ठेवावे लागतात, मग ते तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ठेवा, बँकेमध्ये ठेवा, एनसीडी मध्ये ठेवा, कुठेही ठेवू शकता, तुमच्या कम्फर्टेबल मध्ये तुम्ही ठेवू शकता त्याप्रमाणे. नक्कीच. आपण सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थी म्हणा किंवा मिडल एज आणि वृद्धांच्या गरजा म्हणजे आर्थिक गरजा जाणून घेतल्या, त्यांनी कसं इन्व्हेस्टमेंट करून केली पाहिजे याविषयी जाणून घेतलं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण फायनान्शियल ऍडवायझर विश्वजित राऊत यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण करिअर मंत्र सेगमेंटमध्ये फायनान्शियल ऍडवायझर विश्वजित राऊत सर यांच्याशी संवाद साधतोय. सर, विश्रांतीपूर्वी आपण बरेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे करायला पाहिजे त्याविषयी सांगितलं, पण कधी कधी असं होतं की आपल्याला इमर्जन्सी कोणाला नातेवाईकांमध्ये पैसे द्यायचे असतात किंवा काहीतरी नीड निर्माण होते आणि आपल्याला कधीतरी वाटतं की मुलं अचानक आपल्याकडे डिमांड करू शकतात, असं पण कधी कधी होतं. तर अशा सर्कमस्टेन्सेसमध्ये किंवा नॅचरल कॅलेमिटी म्हणा, कधी आपण कुठे गेलो फिरायला, तिथे आपल्याला काही अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला, तर त्या दृष्टीने आपल्याकडे काहीतरी फंड्स हवे इन हँड, तर त्यासाठी कुठे आपण काय म्हणजे कशी मदत तुम्ही करू शकता? शॉर्ट टर्म ही जी रिक्वायरमेंट आहे ना ही शॉर्ट टर्मची आहे, किंवा अचानक अकस्मित आली, मेडिकल आहे, मुलाबाळांनी पैसे मागितले, समजा घराच्या समोर गाडी उभी आहे आणि ते ब्रेकडाऊन झाली आणि आता त्याच्या बदल्यात नवीन गाडीच घ्यायची आहे, तर अशा ज्या काही सर्कमस्टान्सेस असतात ना, म्हणून मी मगाशी बोललो ना, 100 रुपये तुमच्याकडे जर असतील तर 100 रुपये पूर्णपणे एका सेगमेंटमध्ये पुन्हा टाकायचे नाही आहेत. तर तुमची गरज ओळखून त्याच्यामध्ये 3 सेगमेंटमध्ये 3 बास्केटमध्ये ते डिवाइड करा, की इमर्जन्सी फंडसाठी, काही शॉर्ट टर्म साठी म्हणजे व्हेरी शॉर्ट टर्म, म्हणजे अगदी कोविड मध्ये आपल्याला शिकवलं 6 महिने पगार नाही मिळाला तर ते ऍटलिस्ट 6 महिन्याचं घर चालण्याकरता ते पैसे आपल्या पहिल्यांदा बँकेमध्ये असले पाहिजेत.
6 महिने ते 2 वर्षापर्यंत जी काही रिक्वायरमेंट असेल, समजा मेडिकल इमर्जन्सी आहे, मुलाबाळांची काही फी भरायची आहे किंवा काही, तर त्याच्याकरता एक सेगमेंट असेल. तुमचा बँक फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवू शकता. म्युच्युअल फंड मध्ये तुमचे लो ड्युरेशन फंड्स आहेत, लिक्विड फंड आपण ज्याला म्हणतो, किंवा आर्बिट्रेज फंड असतात जे थोडेसे एफडी पेक्षा थोडेसे जास्त रिटर्न्स देतात आणि त्याच्यामध्ये इमिजिएटली T+1 मध्ये म्हणजे नेक्स्ट डे ला त्याची रिक्वायरमेंट पण आहे. बँकेमध्ये जर तुम्ही केव्हाही एटीएम किंवा जीपे मधनं तर तुम्ही केव्हाही अकाउंट मधनं विथड्रॉ करू शकता. जरी एफडी असलं तरी ते स्वीप इन सीट आउट जे एक अकाउंट असतं त्याच्यामध्ये तुम्ही एफडीचा रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो आणि तुम्ही पैसे पण काढू शकता. तो एक ऑप्शन आहे. थोडासा पुढे जर तुम्ही गेला 3 to 5 इयर्सचा जर कोणाकडे पिरियड जर आहे अगदी आता इन्व्हेस्ट करायला, तर त्याला आम्ही हायब्रिड फंड आम्ही सजेस्ट करतो, ज्याच्यामध्ये 50% इक्विटी 50% डेट फंड असतो आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक 10% आसपास एक अॅन्युअलाइज रिटर्न्स त्याच्यामध्ये जनरेट होतात. आणि 5 वर्ष आणि वरचा पिरियड जो आहे की आपल्याला भविष्यासाठी पैसे लागणार आहेत, माझ्या म्हातारपणासाठी किंवा इन्फ्लेशन जर वाढलं, त्या मानाने माझं पेन्शन वाढलं नाही, रेट ऑफ इंटरेस्ट जर डाऊन झाला, तर ते कॅपिटल क्रिएट करण्यासाठी म्हणून इक्विटी फंड हा एक साधारणपणे त्याचा सेगमेंट आहे. तर दुसरी गोष्ट की एक असा पण एक मंत्र आहे की डोंट पुट युअर एग्स इन वन बास्केट, की किती चांगलं असलं तरी इक्विटीमध्ये 100 रुपये टाकायचे नाहीत. बरोबर. कधी आपल्याला कितीही चांगलं असेल तरी ते बँकेमध्ये पण टाकायचं. तर आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय की 100 रुपये पूर्णपणे बँक, पोस्ट ऑफिस, LIC, PPF, NSE मध्ये असतात. म्हणजे 100 रुपये तुमचे पूर्णपणे डेट आहेत. आमचा प्रयत्न असतो की त्याच्यातले स्लोली 10%, 20%, 30% ऍटलिस्ट तुम्ही इक्विटीमध्ये करा. कारण की ते इक्विटीमध्ये केल्यानंतर तुम्ही इन्फ्लेशनला तुम्ही बीट करू शकता. अदरवाईज तुमचे पैसा आज जरी तुम्हाला वाटलं की 10 वर्षामध्ये डबल होतात, पण डबल होईपर्यंत त्याचे पैसे डिप्रिशिएट झालेले असतात. त्या पैशाची काही तुम्हाला व्हॅल्यू नसते. तर ते अप्रिशिएशन साठी म्हणून लॉंग टर्म जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा इक्विटी इज द बेस्ट. आणि 30 वर्षापासून म्युच्युअल फंड आपल्या इंडियामध्ये आहेत. त्याची जर तुम्ही ग्रोथ स्टोरी बघितली, त्याचा जर तुम्ही गुगलवरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला डाटा मिळेल. एक 15% रिटर्न्स तर जनरली सेन्सेक्सचे रिटर्न्स, रोलिंग रिटर्न्स जर 15% असतील तर इक्विटीचा बेंचमार्क पण 15%. चला ऍटलीस्ट 12% तर मिळू शकतो. पण 12% असेल तर तो 8%, 7% पेक्षा 12% केव्हाही चांगला. तर त्यातलं काही अलोकेशन तुमचं इक्विटीमध्ये हे प्रत्येकाचं असलंच पाहिजे. सर, तुम्ही बऱ्याच फंड्स विषयी किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आपल्याकडे आहेत त्याविषयी सांगितलं, पण पर्सेंटेज वाईज म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, मी नक्कीच मान्य करते. पण तरी सुद्धा तुम्ही पर्सेंटेज वाईज आपण कसं इन्व्हेस्टमेंट करू शकतो याविषयी थोडं मार्गदर्शन करू शकाल का? म्हणजे LIC तेवढे ठेवा. एक त्याच्यामध्ये एक थंब रूल काय सांगतोय की फायनान्स एक थंब रूल आहे की 100 इयर्स मायनस एज ऑफ एंट्री. म्हणजे एखाद्याचं 30 वय आहे तर 100 मायनस 30 म्हणजे उरलेले 70. तर हे 70 रुपये जे आहेत ना त्यांनी इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करावे लॉंग टर्म साठी, ऑफकोर्स लॉंग टर्म. आणि 30 रुपीज जे आहेत हे तुम्ही डेटमध्ये टाकायचे. मग त्याच्यामध्ये 1 दिवसापासून ते 3 वर्षापर्यंत हे सगळे डेट आले त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इमर्जन्सी आहे, उद्या कुठेतरी विमानाची तिकीट स्वस्त झाली किंवा कुठच्या हॉटेलचं तुम्हाला वाउचर मिळते, गोवा टूर वगैरे मान्सून मध्ये अशा काही ऑफर्स असतात आणि त्या टेम्पटिंग ऑफर्स असतात आणि मजा करायचीच आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही ते पैसे तुम्ही तिकडे वापरू शकता. पण लॉंग टर्मची जी कमिटमेंट आहे ती तोडून नाही करू शकत. तर ही शॉर्ट टर्मची जी आहे ते तुम्ही करू शकता. तर हा एक रूल आहे. एखादा माणूस समजा 60 वर्षाचा असेल तर 100 मायनस 60 म्हणजे 40. तर 40% ऍटलिस्ट त्याच्या त्याच्या पोर्टफोलिओमध्ये हा इक्विटी हा सेगमेंट असलाच पाहिजे. 40%. तरच ते 60 रुपीज वरती मिळणारे 6% आणि 40 रुपीज वरती मिळणारे 12 ते 15%, ह्याचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा ते साधारणपणे 10-11%च्या आसपास होतात. तेव्हाच तुम्ही इन्फ्लेशन जे 6-7% जे इन्फ्लेशन त्याला तुम्ही बीट करू शकतात. कारण की लक्षात घ्या रिअल रिटर्न्स काय आहेत तर 7% रेट ऑफ इंटरेस्ट मायनस इन्फ्लेशन कॉस्ट 6%. म्हणजे तुमचे रिअल रिटर्न्स तुमच्या हातामध्ये फक्त 1%च ग्रोथ तुम्हाला मिळतोय. आणि तोच जर तुम्ही 11%, 12% ते जर तुम्ही बसेल तर तुम्ही 4 ते 5% तुम्ही एक्स्ट्रा तुम्ही गेन करतायत. म्हणजे वेल्थ क्रिएट करतायत. वेल्थ क्रिएट होते तुमच्या डेट प्रॉडक्ट मध्ये. 20 वर्ष जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमची वेल्थ क्रिएट होत नाही. तर त्याच्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी या इन्शुरन्स सारख्याच घ्यायच्या
आणि त्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स आहे. हम्म. कारण की जसे तुम्ही 10 लाखाची गाडी घेतल्यानंतर तुम्ही 10 लाखाचा इन्शुरन्स घेता, हम्म. तो टर्म इन्शुरन्सच आहे. बरोबर. त्याच्याकरता ₹1,00,000 प्रीमियम देत नाही, नाही. त्याचा 15-20 हजारचा प्रीमियम Premium येतो. असतो, हो. मग तुमची जेव्हा पॉलिसी काढता तेव्हा तुमची भावना जी आहे की हम्म. मनी बॅक किंवा हा. ते एंडॉमेंट की मॅच्युरिटीला मला पैसे मिळायला पाहिजे, ते पाहिजे. मॅच्युरिटीचे पैसे 6%नेच मिळतात हम्म. आणि तोपर्यंत त्याला काही व्हॅल्यू नसते. तर इथे तुम्ही दोन्ही सॅक्रिफाईस करा. म्हणजे रिटर्न्स तर तुम्हाला मिळालेच नाहीये. तुम्ही जे बरं. रिटर्न समजता ते सेव्हिंग आहे. हम्म. सवय तर लावली तुम्ही सेव्हिंगची, पण ते बरं. इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्वर्ट झाले नाहीत. हा. आणि दुसरी म्हणजे तुम्हाला जे इन्शुरन्सचं जे कव्हरेज पाहिजे त्याच्यावरती पण तुम्ही सॅक्रिफाईस केलं. हम्म. जर 25 लाखाची जर नीड आहे हम्म. तर तुम्ही 4 लाखाचीच पॉलिसी काढली. बरोबर. तर मग ते 4 लाख रुपये तुमच्या पश्चात जर फॅमिलीला मिळणार असतील अनफॉर्च्युनेट डेथ मध्ये, बरोबर. तर ते किती दिवस पुरणार आहेत? हम्म. वर्ष, 2 वर्ष, बरोबर. 3 वर्ष? हम्म. म्हणजे तिकडे पण सॅक्रिफाईस आहे. तर मग 25 लाखाचा किंवा 50 लाखाचा इन्शुरन्स आहे तो टर्म इन्शुरन्स मध्ये मिळतोय. हम्म. महिन्याला ₹500 इन्स्टॉलमेंट देऊन सुद्धा तो मिळतोय. बरोबर. तर तो कव्हर केला का हा. बाकी आपण इन्व्हेस्टमेंट करायला मोकळे. तर तो बेस आहे. हम्म. इन्शुरन्स आम्ही बेस आहे हम्म. तो लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी म्हटल्यानंतर टर्म इन्शुरन्स, हम्म. मेडिक्लेम पॉलिसी करायची. म्हणजे इथे तुम्ही फॅमिलीला सेफ Secure केल्या, करतो. सिक्युअर केलं. हम्म. सिक्युअर केल्यानंतर मग जे उरलेले जे पैसे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमची एज ऑफ एंट्री करून हम्म. ते उरलेले पैसे तुम्ही इक्विटी बेस तुम्ही करू शकता. हम्म. जसं वय वाढेल तसं तुमचा तो इक्विटीचा पोर्शन कमी कमी झाला पाहिजे. हम्म. कारण की त्याच्यामध्ये रिस्क जो माणूस 30व्या वर्षी जी रिस्क हा. घेतो ती 60व्या वर्षी नाही घेऊ शकत. तो 70व्या वर्षी तर नाही घेऊ नाही. शकत. त्याच्यामुळे ते सेगमेंट तुम्हाला कमी कमी करावं लागतं त्याप्रमाणे. हो. गोल्ड आणि सिल्वरचे सुद्धा रेट्स एकदम अचानक वाढले तर आणि एवढं कधी कोणी एक्सपेक्टच केलं नव्हतं की असे वाढतील. तर त्या दृष्टीने गोल्ड सिल्वर मध्ये कितपत आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे? टोटल असेट क्लास, असेट म्हणजे संपत्ती निर्माण, हा. ह्या 3 सेगमेंटमध्ये आतापर्यंत ऑल ओव्हर ग्लोबली होते. हम्म. एक आहे रिअल इस्टेट कोणत्याही फॉर्म मध्ये, हो. म्हणजे प्लॉट म्हणा किंवा Flats म्हणा. फ्लॅट म्हणा किंवा लँड म्हणा, Land. शॉप म्हणा, गोडाऊन म्हणा, कोणत्याही फॉर्म मध्ये रिअल इस्टेट Real estate. हा एक आहे. दुसरा आहे गोल्ड सिल्वर. हम्म. आणि तिसरा एक सेगमेंट आहे जो अजून आपल्याला भारतीयांना माहितीच नाहीये, हम्म. तो आहे इक्विटी, हम्म. म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केट. बरोबर. कारण की त्यातल्या त्यात मराठी लोकांना जर घाबरतो म्हटलं माणूस. हो. तर माहितीच नाही. का माहिती नाही? कारण की आई वडिलांनी पण माहित नाही. आई वडिलांनी ग्रॅज्युएट झाल्यानंतर सांगितलं पीपीएफचं अकाउंट काढ, LICची पॉलिसी काढ, बँकेत अकाउंट काढ. बरं. बरोबर आहे. तर असे लोक अजूनही आहेत हा. त्याच्यामध्ये. हम्म. तर ह्यामध्ये काय होतं की इक्विटीमध्ये रिटर्न्स तर चांगले मिळतात. हम्म. त्याच्यामध्ये विसरलो प्रश्न. नाही तेच गोल्ड सिल्वरची हा, तर गोल्ड सिल्वर मध्ये तर इंडियन जे आपली जी मेंटॅलिटी आहे ना त्याच्यामध्ये आपल्या डीएनए मध्येच गोल्ड सिल्वर आणि रिअल इस्टेट आहे. बरोबर आहे. या दोन्ही असेट क्लास आहेत ना, या पहिली गोष्ट फिजिकली आहेत, डिजिटली नाही आहे. Digitally. म्हणजे जर तुम्ही फ्लॅट असेल तर तुमचा हा. कर्जतचा फ्लॅट तुम्ही चेंबूरला आणू शकत नाही, हा. चेंबूरचा फ्लॅट तुम्ही तुमच्या गावाला देऊ शकत नाही. बरं. ओके. गोल्ड अनफॉर्च्युनेटली गोल्ड आपण जे घेतो ना ते आपण ऑर्नामेंट किंवा दागिन्याच्या फॉर्म मध्ये घेतो, ज्याच्यामध्ये ऑलरेडी तुमची मजुरी गेलेली असते आणि हा. जेव्हा आपण विकायला जातो तेव्हा फक्त गोल्डची प्राइस येते, ती Price फक्त 30 ते 40% येते. हम्म. ओके. इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण घेत नाही. आणि जर तुम्ही लास्ट 15, 20, 25 वर्षाचा जर तुम्ही दोन्हीकडचा जर डाटा बघितला रिअल इस्टेटचा आणि गोल्डचा, हा. तर तो जस्ट तुमच्या इन्फ्लेशनला 1 to 2% बीट करतोय. ह्या ज्या गोल्डच्या प्राइस आता ज्या वाढल्या त्या अचानक वाढल्या का? कारण की ते युद्ध परिस्थिती झाली, टॅरिफ वॉर होता बरं. तिकडे, त्याप्रमाणे रुपी डॉलर वगैरे ते हे होतं वगैरे, त्यासाठी हे वाढलं. आणि हा टेम्पररी फेज आहे. अच्छा. हा टेम्पररी फेज आहे, हा परमनंट राहणार नाही. हा परमनंट राहणार नाही. तर लोकांना आता सध्या कळालेलं आहे की डिजिटल मोड मध्ये आपण जेव्हा गेलो, बरं त्याच्या दोन्ही ह्याच्यामध्ये इझी लिक्विडिटी नाही आहे. तुमचा जर फ्लॅट असेल त्याची भले किंमत 1 करोड आहे, पण तुम्हाला 10 लाखच पाहिजे तर तुम्ही त्यातला एक पार्ट काढू शकत नाही. बरं. बऱ्याच 99% लोकांना हे पण माहित नाही की सोनार कोणत्या भावाने आपल्याकडनं सोनं विकत घेतोय. विकायची तर प्राइस माहिती आहे 1,60,000 आहे, विकत घ्यायची पण प्राइस 1,60,000 आहे का? तर नाही. त्याच्यावर ट्रान्सपरन्सी पण कमी आहे. काढताना त्याच्यातले डाग वीक सगळं त्याच्यातले जाणार, आपल्याला त्यातलं काही कळत नाही. बरोबर आहे. तर हळूहळू ना तरुण किंवा आम्ही ज्यांना शिकवतो ना त्यांना ते कळतं की ह्याच्यामध्ये काही गेन नाहीये, 1-2% पण काही होणार नाही. इक्विटी सेगमेंट हा
भारतामध्ये 100 वर्षापासून आहे, पण तो सेन्सेक्स जन्माला आला 40 वर्षापूर्वी, ज्याला आपण मेजर करतो 100 रुपयांनी, जो आज 75,000 77,000 बीएससी सेन्सेक्स, जे मुंबईमध्येच आर्थिक केंद्र इकडेच आहे. ओके, त्याच्यामध्ये 40 वर्षापासून जर सेन्सेक्सचे रोलिंग रिटर्न बघितले ना तर ते 15% येतात. म्हणजे 30 कंपन्या ज्या बीएससी ला ज्या लिस्टेड आहेत त्या 30 कंपन्यामध्ये तुम्ही 1-1 लाख रुपये जर टाकले किंवा 1 लाख रुपये कोणत्याही कंपनीमध्ये टाकले तर डोळे झाकून त्याच्यामध्ये जे लार्ज कॅप किंवा ब्ल्यू चिप स्टॉक्स आहेत ना त्याच्यामध्ये 15% रिटर्न्स मिळतात. आणि म्युच्युअल फंड त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्ट करते आणि त्याच्या बाहेर जाऊन पण इन्व्हेस्टमेंट करते, कारण की खूप मोठा युनिव्हर्स आहे, 5,000 कंपन्याचा आहे. तर तिकडे म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा इक्विटी सेगमेंटमध्ये 5 इयर्स प्लस जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ना तेव्हा त्याचे बेंचमार्कचे जे रिटर्न्स आहेत, म्हणजे सेन्सेक्सचे जे रिटर्न्स आहेत त्याला 2 ते 5% त्याला बीट करतो, अल्फा जनरेट करतो. परत ह्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे, पार्शियली फुल्ली, डिजिटली, फिजिकली काही नाहीये त्याला. देर इज नो मेंटेनन्स चार्जेस. ह्या दोन्ही ज्या चार्जेस आहेत ना, आपण काय तो दागिने घेतले आणि आपण तिजोरीमध्ये ठेवले आणि सण येतो तेव्हा विसरून पण जातो, म्हणजे ते नुसतेच तिकडे राहतात. प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी घेतो आणि त्या आपण भाड्याने देतो, त्याचं रेंट जे मिळतं ना तुमच्या करंट व्हॅल्यूच्या 3% रेंट आहे आणि 3% तुमचं ऍप्रिसिएशन आहे. चांगल्या चांगल्या लोकेशन मध्ये काल परवाच एक डाटा आला होता, कितीतरी घरं अशी पडून आहेत आणि ती घरं पडून काय आहेत कारण की ती घेण्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहेत. म्हणजे लोकांना 1 BHK पाहिजे तर बिल्डर लोक 3 BHK अल्ट्रा मॉडर्न घेतात. सर्वसामान्य माणूस 2 करोड 4 करोडचं घर कसं काय घेऊ शकणार, नाही घेऊ शकत. तर तो हळूहळू ट्रेंड तो वाढलाय त्याच्यामध्ये की लोक फिजिकल मधनं डिजिटल लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, ते डिजिटल मध्ये पण करायला लागले. म्युच्युअल फंड मध्ये पण काही स्कीम्स आहेत, ETFच्या पण स्कीम्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इमिजिएटली एक्झिट होऊ शकता. तो एक आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला जिओग्राफिकल डिजिटल असल्यामुळे त्याला जिओग्राफिकल बॅरियर नाहीये. आज तुम्ही मुंबईमध्ये आहात म्हणून तुम्ही करू शकता, उद्या तुमच्या मुलांनी तुम्हाला लंडन मध्ये बोलवलं सेटल व्हायला, तिकडे जाऊन पण तुम्ही व्यवहार करू शकतो. आज गोल्ड आणि रिअल इस्टेट मध्ये करायला तुम्हाला फिजिकली जावं लागतं, ऑनलाईन तर काही होत नाहीये. बरं, जी प्राइस तुम्ही विकायला गेल्यानंतर ती प्राइस मिळत नाही. इथे म्युच्युअल फंड जर सेगमेंट जर तुम्ही घेतला तर तिकडे घ्यायची पण प्राइस एक असते आणि विकायची पण प्राइस आहे आणि कंपनीच्या अकाउंट बंद आहे, त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन कोणीच करू शकत नाही त्याच्यामुळे, आणि ट्रान्सपरन्सी आहे. म्हणजे सेफेस्ट वे टू इन्व्हेस्ट इज म्युच्युअल. सर्वसामान्यांसाठी सेफेस्ट वे म्हणजे जर तुमचा पोर्टफोलिओ जर बनवायचा असेल चांगला 2 करोड 3 करोड 5 करोडचा, तर पहिला सुरुवात आहे श्री गणेश ही म्युच्युअल फंड. आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या फॅमिलीला सिक्युअर्ड करा, लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम घेऊन, म्हणजे मग तुम्हाला जे काही पैसे येतील ते तुम्ही म्युच्युअल फंड मधनं इन्व्हेस्ट करा. बाकीचे पैसे तुमच्या ज्या छोट्या ज्या आर्थिक आहेत, बँक फिक्स डिपॉझिट आहे ते तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. पण इन्शुरन्स मध्ये टर्म इन्शुरन्स आम्ही सजेस्ट करतो. नक्कीच सर, आज तुम्ही इथे आलात आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं. आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडलं असेल अशी खात्री बाळगते आणि आज तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. एक त्याच्यामध्ये मी ऍड करीन की हा जो सेगमेंट आहे इन्व्हेस्टमेंट साठी तर खूप चांगला आहे, पण तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पण मी सांगतोय की हे करिअर म्हणून पण खूप चांगलं हा ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही स्वतःचा कोणाची बॉसिंग नाही, तुम्ही स्वतः करू शकता. मी पण 35 वर्षापूर्वी मी चालू केलं होतं. आज माझ्याकडे 10 लोकांचा स्टाफ आहे. आज 300 करोडचा म्युच्युअल फंडचा AUM आम्ही हँडल करतोय आणि टोटल क्लायंट बेस बघितला तर 1600 करोडचा 1600 लोकांचा आमच्याकडे क्लायंट बेस आहे. माझ्या बिझनेसमध्ये माझा 2nd जनरेशन म्हणजे बहिणीचा मुलगा पण आणि माझी स्वतःची मुलगी, तिचं तर करिअर तर वेगळंच आहे. फॅशन तिने फॅशन केलं निफ्ट मधनं, तरी पण ती या करिअर मध्ये आली. आता ती जुळून घेते एक्झाम वगैरे देऊन, त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रॉस्पेरिटी आहे. आणि मी तर म्हणेन की नोकरीच्या नादी न लागता तर हे जर तुम्ही करिअर स्वीकारलं तर पुढे ग्रोथ चांगला आहे, कारण की अपॉर्च्युनिटी चांगली आहे आणि सेक्टरमध्ये ग्रोथ पण आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. तर आमची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि मी तेजस्विनी करिअर मंत्र सेगमेंटमध्ये आपली रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.
नमस्कार. Acharya